ठाकरे गटाचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांचा प्रचाराला खरं तर जोरदार सुरुवाती झाली आहे. ठिकठिकाणी मेळावे देखील पार पडत आहेत. मात्र यामध्ये विजय करंजकर हे कुठेही दिसत नाही आहेत. विजय आप्पांची नाराजी अजून दूर झालेली नाहीत का हा प्रश्न आता उपस्थित होतोय. माझ्यासोबत विजय करंजकर आहेत. आप्पा, काय तुमच्या नावाची चर्चा होती, तुम्हाला शब्द देखील देण्यात आला होता, एकदम ही उमेदवारी नाकारण्यात आली, अजूनही नाराजी काय आहे? नाही, निवडणूक अजून खूप दूर आहे, बऱ्याच गोष्टी बाकी आहे. मी तुम्हाला जे पहिल्या भेटीमध्ये सांगितलं की निश्चितपणे मी साहेबांची भेट घेईन, साहेबांची भेट घेतल्यानंतर काय तो निर्णय घेईल. आणि साहेब आता मध्यंतरी 2 दिवस बाहेर होते, परत 1 दिवस बाहेर होते, कालही बाहेर होते, आज आले. बघू 1-2-4 दिवसामध्ये जेव्हा आमची भेट होईल, भेटीनंतर मग मला काय निर्णय घ्यायचा तो घेईन मी 100%. पण काय म्हणजे ही नाराजी नक्की तुमची कोणावरती आहे? तुम्ही म्हणता की उद्धव साहेबांना माझ्यावरती त्यांचा विश्वास होता सर्व काय, तर मग हे काय झालं? नाही, मी तुम्हाला एकच सांगितलं की माझा विश्वास उद्धव साहेब आहेत. त्याच्यामुळं खालून कोणी काय सांगितलं आहे त्याचं पहिलं तर निरसन झालं पाहिजे. कारण मला असं वाटतं की त्यांच्या सांगण्यामुळं पक्षाचा घात होतो आहे आणि पक्षाच्या दृष्टीनं हे अत्यंत घातक आहे. आज प्रत्येकजण जे काही इथं थांबला आहे तो विश्वासावर थांबला आहे. म्हणजे जसं मी उद्धव साहेबांच्या विश्वासावर थांबलो तसेच अनेक लोक ही माझ्या विश्वासावर थांबली की त्यांना माहिती आहे हा विजय करंजकर हा कुठेही डळमळीत नाही आहे. दुसरी गोष्ट, निष्ठेनं काम करणार आहे आणि ज्या ठिकाणी सत्य असेल त्याच ठिकाणी काम करणार आहे. असत्य अजिबात अंगीकारणारा नाही आहे. त्याच्यामुळं आपलं कुठेही नुकसान होणार नाही म्हणूनसाठी अनेक लोक ह्या पक्षामध्ये आजही थांबून आहेत. तर त्या विश्वासाला कुठे तडा जाऊ नये आणि विश्वासपात्र काही लोक जर नसतील तर त्या पक्षाचा निश्चितपणे घात होऊ नये ही अपेक्षा माझी आहे. आणि त्यासाठी मी साहेबांची भेट घेणार आहे आणि साहेबांची भेट घेतल्यानंतर निश्चित काय तो निर्णय मी घेईन. उत्तर महाराष्ट्राचे संपर्क प्रमुख संजय राऊत आहेत, त्यांच्यावर कुठेतरी तुमची नाराजी त्यांच्यावर रोख बघायला मिळते. हे बघा, मी तुम्हाला पहिलंही सांगितलं कोणावर नाराज आहे काय ते नंतरचा भाग आहे. वेळ येईल त्यावेळेला मी सगळ्या गोष्टी बाहेर काढेल. परंतु आज जो काही विषय आहे तो माझा आणि माझ्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेबांचा आहे. निश्चितपणे त्यांना ह्या सगळ्या गोष्टी खाली जे चालतं ते सगळं कळालं पाहिजे. याच्यासाठीच मी साहेबांची भेट घेणार आहे आणि साहेबांची भेट घेतल्यानंतर मी काय तो विषय घेईन. पण आता देखील तुमच्या भेटीगाठी सुरू आहेत, देवदर्शने सुरू आहेत, अजूनही तुम्ही तयारी करतायत का पक्ष लढणार की इतर काही विचार? मी माणसांच्या कळपातला माणूस आहे आणि कायम माणसामध्ये राहणार आहे. मी लोकांतला माणूस आहे, मी एकांतला माणूस नाही आहे. त्याच्यामुळं मला लोकांमध्ये राहायची सवय आहे आणि निश्चितपणे ते राहणंच माझं कायमचं चालू असतं. त्याच्यामुळंच मी पॉप्युलर आहे. त्याच्यामुळं आपण जे काही लग्न कार्य समारंभ अमुक देवदर्शन हे आपण कायम अंगीकारतो आणि ते कायमचं माझं चालू आहे, ते कायमचं चालूच राहील. ते म्हणजे आज तिकीट मिळालं नाही मिळालं म्हणजे ते बंद होईल असा काही विषय नाही आहे. ते माझं कायमचं आहे, ते मी कायम चालू ठेवणार आहे. आम्ही एकीकडे बघत आहोत तुमची वॉर रूम देखील तयार आहेत, सर्व कामही केले जाते, प्रचाराच्या याद्या असतील. वॉर रूम तर 2 महिन्यापासून चालू आहे. वॉर रूम चालू आहे. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो मतदारसंघामध्ये माझे 2-3 दौरे झालेले आहेत. माझे सगळे कार्यकर्ते मग मार्केट कमिटीचे असतील, तुमच्या संघाचे लोक असतील किंवा तुमच्या म्हणजे शेतकी संघ असेल किंवा आमच्या शेतकी सोसायट्या असतील किंवा भगुरा अर्बन सोसायट्या असतील, नगरपालिकेचे सर्व नगरसेवक असतील, सगळे पदाधिकारी असतील, हे सगळे एकजीव होऊन आम्ही संपूर्ण मतदारसंघाचा 2 वेळा दौरा केलेला आहे. आणि मतदारसंघामध्ये काय आहे ते मतदारसंघाला माहिती आहे. त्याच्यामुळं मतदारसंघामध्ये कोणाच्या विजेचा प्रॉब्लेम असेल, कोणाच्या पाण्याचा प्रॉब्लेम असेल किंवा कोणाचे काय जे प्रॉब्लेम असेल, मग शेतकऱ्याचे असो किंवा कष्टकरी कामगारांचे प्रश्न असो, हे सगळे प्रश्न घेऊन मी आत्तापर्यंत लढत आलेलो आहे आणि हा लढा जनतेला माहिती आहे. त्याच्यामुळं येणाऱ्या काळामध्ये काय घडवायचं काय घडणार आहे ते आपण थोडी सांगू शकतो. तुम्ही जसं म्हणालात खाली जे चालतं ते उद्धव साहेबांना कळायला पाहिजे. आतापर्यंत ज्यांनी कोणी शिवसेना सोडलेली आहे मी तेवढ्यासाठी माझ्या साहेबांची भेट घेणार आहे. पण आतापर्यंत ज्यांनी उद्धव साहेबांच्या शिवसेनेला रामराम केला, काय वाटतंय त्यांच्या देखील असंच अन्याय झालं, त्यांचं ऐकून घेतलं नाही असं तुम्हाला वाटतं? त्याच्यावर मी न बोललेलं बरं. बोललो तर त्याच्यावर न बोललेलं बरं. चला ठीक आहे. ठाकरेंच्या शिवसेनेतच राहणार आता निष्ठा आहे, अजूनपर्यंत तर निष्ठा आहे, पण काय करणार पुढे? सांगितलं ना निष्ठा आहे ना बाबा.
आपण बघत आहोत खरं तर कुठेतरी म्हणजे करंजकरांना शब्द हा देण्यात आलेला होता. याआधी देखील जे राज्यसभा असेल किंवा 3 वेळा त्यांना अशी त्यांच्यावरती वेळ ही खरं तर आलेली होती. मात्र आता पुन्हा एकदा त्यांचं तिकीट हे कापलं गेलेलं आहे. त्यामुळे विजय करंजकर हे नाराज हे आपल्याला दिसून येत आहेत. उद्धव ठाकरेंची लवकरच ते भेट घेणार आहेत आणि आपली नाराजी जी आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचवणार आहेत. करंजकर आता यांची पुढची भूमिका नक्की काय असणार हेच पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामॅन मयूर बारगेसह प्रांजल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.